नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आज माझ्यासोबत आहेत संभाजीनगर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक माननीय दीपक गवळी. नमस्कार. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली PMFME येस. म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना महाराष्ट्रामध्येच नाही तर भारत देशामध्ये खूप उत्कृष्टपणे राबवून आपला जो संभाजीनगर जिल्हा आहे तो देशामध्ये नाव कमावलं. बरोबर. आणि या जिल्ह्यामध्ये या योजनेचं जे काम सांभाळतायत नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक मान्य दीपक गवळी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण ही योजना नेमकी काय आहे, सोबत या योजनेचा लाभ कोणाला घेता येतो किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात काम जे केलं तर ते कशा प्रकारे केलं, असं वेगवेगळ्या अँगल ना आज आपण दीपक सरांकडून ही सगळी माहिती घेणार आहोत. तर दीपक सर, ही योजना नेमकी काय? योजनामध्ये आपण जो सूक्ष्म अन्न प्रक्रिया जी आहे ज्याच्यावरती वेगवेगळे खूप मोठ्या अशा जवळपास 50 प्रक्रिया उद्योग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक 35% पर्यंत सबसिडी दिली जाते आणि त्या योजनेच्या माध्यमातून जे छोटे जे उद्योजक आहेत त्यांना उभारी देण्याचं काम या योजनेमधून केलं जातं आणि बँकेचं लोन लिंक असलेली अशी ही योजना आहे. याच्यामध्ये त्याच्यात असं क्वालिफिकेशन किंवा पात्रतेची अशा खूप काही किचकट अटी नाहीये. त्याच्यामध्ये फक्त जो अप्लाय करणार आहे तो 8वी पास असलेला मनुष्य आणि तो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. तर ह्या योजनेमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचे असतील तर त्याची आपली जी PFME ची वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या मार्फत आपण एक खूप बेसिक डॉक्युमेंट आपले आधार कार्ड आहे, तुमचं पॅन कार्ड आहे, तुमचा लाईट बिल जिथं राहतो त्या लाईट बिलाचं त्याची एक आपल्याला प्रत तिथं जोडावं लागणार आहे. असे खूप बेसिक आपल्याला डॉक्युमेंट त्याच्यामध्ये गरजेचे आहे. आणि याच्यामध्ये DRP हा एक कन्सेप्ट आहे, म्हणजे तो रिसोर्स पर्सन, आपण त्याला डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन अशी एक कन्सेप्ट या योजनेमध्ये शासनाने दिलेली आहे. तर ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही बाह्य संस्थेची म्हणजे ऍग्रिकल्चरच्या किंवा कृषी विभागाच्या बाहेर असलेली लोक की जे काम करू इच्छितात त्या लोकांची इंटरव्ह्यू घेऊन आणि त्या लोकांची रीतसर आम्ही त्यांना या योजनेमध्ये जे लाभार्थी काम करू इच्छितात त्यांना सहाय्य करण्यासाठी DRP हा कन्सेप्ट आहे. आणि त्या DRP या लाभार्थ्यांना वेगळ्याने काही असं मानधन देण्याची आवश्यकता नाहीये, कारण प्रत्येक प्रोजेक्टसाठी शासनाकडूनच या DRP प्रोजेक्ट ज्यावेळेस बँकेचे लोन सँक्शन होतं त्यावेळेस पहिला हप्ता त्यांना दिला जातो आणि दुसरा हप्ता म्हणजे जे काही ठरवून दिलेली रक्कम आहे त्या रकमेमध्ये DRP ला ह्या योजनेमधून काम करून आणि शेतकऱ्याला सहाय्य करून देण्यासाठी या योजनेच्या मार्फत त्याला सहाय्य केलं जातं. त्याच्यामुळे वेगळ्यानी काही त्याला देण्याची आवश्यकता भासत नाही. बरोबर. या योजनेमध्ये फक्त शेतकरीच लाभ घेऊ शकतो का शेतकऱ्या व्यतिरिक्त कोणी लाभ घेऊ शकतो? त्याच्यामध्ये असं काही कंपल्शन नाही की तो शेतकरी 18 वर्षाच्या वरचा असावा. हा, तो 18 वर्षाच्या वरचा असला पाहिजे आणि 8वी पास किमान तो असला पाहिजे. म्हणजे आपण खूप छान माहिती सांगितली की बऱ्याच वेळा आपण एखाद्या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो परंतु त्याच्या अटी राहतात. तर या योजनेमध्ये सिंपल आहे की तुम्ही भारताचा नागरिक आहात, महाराष्ट्राचा नागरिक आहात आणि 18 वर्षा वयाच्या आत तुम्ही उद्योग करू इच्छिता तर तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येतं. परत तुम्ही सांगितलं की DRP नावाचा कॉन्सेप्ट आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन. तर ज्या माध्यमातून आपण जो उद्योग करू इच्छितो त्याला हे सगळं सहाय्य पण करतात की त्यांचा फॉर्म भरून देणे असेल, पूर्ण कर्ज मिळवून देणं भरून देण्यापासून ते बँकेचे लोन सँक्शन करेपर्यंत बँकेसोबत लायझनिंग करणं किंवा डिपार्टमेंट सोबत लायझनिंग करणं ही सगळी महत्वाची भूमिका बजावायचं काम त्या DRPचं आहे. असं जाणवतं की बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये काम करताना उद्योग तर आपण करू इच्छितो परंतु कागदपत्र नको असतात आणि ते किचकट वाटतात आणि त्यामुळे आता मला दिसते की या योजनेमध्ये DRP असल्यामुळे ही पण प्रोसेस आपण कमी केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे कागदपत्र तर लागतच आपल्याला, परंतु तुम्हाला सहाय्य करण्यासाठी माणूस आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की करायची इच्छा असते पण कोणती गाईडलाईन वाचल, कशा पद्धतीनं करायचं, काय करायचं, थोडंसं लोक म्हणजे आळस करतात किंवा नको जायला ते कागदपत्र आपल्याला नको करायला आणि तो करू शकतो. याच्यामध्ये म्हणजे त्याची पात्रता असून सुद्धा तो फक्त गव्हर्नमेंटच्या त्याला ते कटकटीचं वाटतं त्याच्यामुळे तो तिथपर्यंत जात नाही, म्हणून आपण त्याला ही सुविधा दिलेली आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की शेती परवडत नाही आणि शेतीसोबत जोडधंदा पाहिजे. परंतु शेतीसोबत आतापर्यंत जे जोडधंदे होते गाई, म्हशी, बकऱ्या वगैरे, तर आता आपल्याला यापुढे जाऊन काम करावं लागेल की
जे आपण पिकवतोय त्यावर प्रक्रिया. तर शेतीसोबत यावर प्रक्रिया कोणकोणते उद्योग. प्रक्रिया उद्योग केले जातात, म्हणजे कशा आहे? त्यामध्ये खूप मोठी त्यांची यादी आहे, जो ऍग्रीकल्चर वरती आपल्याला म्हणजे बाय प्रॉडक्ट पासून जे तयार होतं, केळीचे चिप्स असतील, हा. दुग्धजन्य पदार्थ असतील, डाळीचे वेगवेगळे पदार्थ असतील, अशी एक त्याची पूर्णच म्हणजे यादीच आपल्या आपली त्याची शेतामध्ये जे काय पिकतं त्यावर त्याचे आपण प्रोसेस करू शकतोय. ज्याच्यावर तुम्ही प्रोसेस करू शकतात, हा. ते सगळे उद्योग याच्यात आपण घेऊ शकतो. बर. आता याच्यात शासनाने एक महत्वाचं पहिले काय होतं, की प्रत्येक जिल्ह्याला एक स्पेसिफिक क्रॉप त्यांनी दिलेली होती 2-3, बरोबर. की ज्या समजा नाशिकला द्राक्ष असतात, तर संभाजीनगरला मका आहे, तर त्या पिकावरतीच तुम्ही उद्योग करा, असं सुरुवातीला या योजनेची अट होती. Yes. परंतु रिसेंटली गव्हर्नमेंटने त्याच्यात बदल केलेला आहे. मागील मला वाटतं 1-1.5 वर्ष पूर्वी 1-1.5 वर्षाच्या आधीपासून बरं. त्या योजनेत त्यांनी बदल केलाय, की हे मकाच्या किंवा कुठल्या स्पेसिफिक जिल्ह्याला स्पेसिफिक क्रॉप न Right. देता कुठल्याही बर. जिल्ह्यातला व्यक्ती कुठल्याही क्रॉप वरती कुठल्याही उद्योगावरती तो प्रक्रिया करू शकतो, असं बरं, आता त्यांनी दिलेलं आहे. प्रक्रिया उद्योग म्हटलं की एकाकडे समजलं डॉक्युमेंट तयार करणे, अर्ज भरणे, यासाठी सगळी मदत होते किंवा मार्गदर्शन बरोबर. होते. परंतु उद्योग म्हटलं की वेगवेगळे लायसन्स असतात, तर त्यासाठी काही यामध्ये मदत आहे का, किंवा ते कसं मिळून देत आहे? का मग ते लायसन्स जे आहे ते बेसिक तुम्हाला FFSI चं लायसन्स, पुढचं लायसन्स काढायचंय, बरं. शॉप ऍक्ट लायसन आहे. बरं. ते फॉर्मलायझेशन मध्ये ती प्रक्रिया, ते लायसन्सची जी प्रक्रिया आहे ती थोडं नंतर केली तरी तुम्ही राईट, चालतं. म्हणजे ते ज्यावेळेस पण या योजनेतून याच्यात आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा DRP मार्फत आपण DRP मार्गदर्शन मार्फत त्याला करतो. करता येणार. बरोबर आहे. आता ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाली. Yes. संपूर्ण त्यामध्ये महाराष्ट्र राज्य आपला अग्रेसर आहे, आणि त्यामध्ये आपला जो जिल्हा आहे जिल्हा आहे. संभाजीनगर तो अग्रेसर आहे, देशात म्हणजे एक देशामध्ये एक क्रमांक नंबरचा 1 जिल्हा आहे. जिल्हा आहे. त्याच्याबद्दल दिल्लीला कृषी विभागाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, की बरोबर तुम्ही औरंगाबाद जिल्हा राईट. किंवा संभाजीनगर जिल्हा, त्यावेळेस औरंगाबाद होता, संभाजीनगर जिल्हा बरोबर. प्रथम आलेला आहे. Right. तर त्याच्यात थोडंसं कसं आहे, की भाजीपाल्यावरती उद्योग करणारे लोक आणि बरोबर. भाजीपाला ड्रायिंग वरती जे कांद्याचं ड्रायिंग वगैरे आहे, तर त्याच्यावरती उद्योग करणारे आणि त्यांना सपोर्ट करण्याला काही कंपन्या आम्हाला मिळाल्या. बर. त्याच्यामुळे ते थोडंसं कामाला टार्गेट जे आहे अचीव्ह करणं Right. थोडं शक्य झालं. राईट, म्हणजे बाकी जिल्ह्यामध्ये बघतोय की अजूनही याला पाहिजे तेवढा प्रतिसाद नाही, किंवा लोकांची तयारी नाही, किंवा तो किचकट वाटतं. परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्ही देशात एक नंबर राहिलात. तर नेमकं काय काय स्ट्रॅटेजी तुम्ही तिथं आत्मसात केल्या, किंवा लोकांना कशा प्रकारे सांगितलं, ज्यामुळे हे शेतकरी मोठ्या प्रमाणात तिथं प्रतिसाद मिळालाय, काय सांगाल? तसं पाहिलं तर आता संभाजीनगर हा जिल्हाच अग्रेसर, प्रत्येक योजना राबवण्यामध्ये अग्रेसरच आहे. आपण पोखराचंही बघितलं, हो. पोखरामध्ये जिल्हा आपला पूर्ण राज्यामध्ये एक प्रथम नंबरला होता. क्रमांकावर होतो. आणि याच्यातही जी अवेअरनेस आहे, म्हणजे लोकांमध्ये जो डिपार्टमेंट पोहोचतं. बर. आणि आता मला आठवतं, मी तालुका कृषी अधिकारी असताना मी नांदेडवरून याचा जो स्पेशलिस्ट माणूस आहे, त्यावेळेस मी तिथं बोलावला होता, आणि आमच्या लोकांचे ट्रेनिंग घेऊन बर. ते खाली लोकांपर्यंत कसे पोहोचतील, असं आम्ही ते तालुका वाईज प्रत्येक तालुक्याला हे छोटे छोटे आम्ही कॅम्प्स घेतो आणि बर. त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. Right. आणि त्याच्या माध्यमातून मग ते शेतकरी आणि बाकीचे उद्योजक, असं काही नाही की शेतकरीच असले पाहिजे, जे छोटे छोटे उद्योजक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आम्हाला अटॅच होतात. काही बँकांची आम्ही मदत घेतो, बँकांची बैठका घेतो, कलेक्टर ऑफिसलाही त्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिल्या जातात. आणि काही कंपन्या आहेत की ज्या बॅक बाय करण्यासाठी, जे म्हणजे तुमचं प्रक्रिया उद्योग झाल्यानंतर ते विकायचं कोणाला, राईट. त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला म्हणजे हे असलं, त्याला तुमचं काय लिंकअप असला, लिंकअप फॉरवर्ड असलं, बॅकवर्ड लिंकेज तुमच्या लिंकेज इथं असले, चांगल्या तर ते प्रकारे तुम्ही तयार केलं. तुम्हाला घेणारा तयार असला तर आपल्याला प्रोडक्शन म्हणजे करायला प्रोडक्शन जरा करणं सोपं एका टाइमला सोपं आहे, पण हां. त्याचं मार्केटिंग आहे, म्हणजे Marketing फॉरवर्ड चा लिंकेज विषय जी आहे, तो तर ती खूप महत्वाची आहे. अवघड आहे. म्हणजे तुम्ही तिन्ही पातळ्यावर अवेअरनेस पण केलाय, तुम्ही त्याला प्रोडक्शन करण्यासाठी मदत केली, तुम्ही लायसन साठी सुद्धा मदत केली, आणि सोबत तुम्ही सांगितलं की फॉरवर्ड लिंकेजेस पण तुम्ही तयार केले. बरोबर. विशेषतः तुम्ही सांगितलं की तुमच्या शेतात तुमचे जिल्हाधिकारी, जे हां. जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्यांची मदत त्यांची घेतो पण आपण. मदत तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथे आणि घेतलेली. या आधीचे जे आमचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी मोठे साहेब म्हणून होते, Yes. आता JD आहेत, आता Right. सध्या PR डॉक्टर देशमुख. तुकाराम मोठे. हां, Yes. तुकाराम मोठे सर, PR देशमुख साहेब आहेत. Yes. आणि बाकीची सगळी ही टीम वर्क आहे, त्याच्यामुळे Right, हे right. काम तुमचं शक्य झालं करणं. नक्कीच. हे एक टीम वर्क आहे, तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला योजना राबवायची आहे, तर अवेअरनेस पण पाहिजे, हो, आणि ते अवेअरनेस करण्यासाठी एका दोघांचं काम नाहीये, बरोबर. टीम वर्क पाहिजे. आणि नक्कीच मी सुद्धा तुमची आता मुलाखत यासाठीच घेत आहे की औरंगाबाद जिल्ह्यातल्या हे काम कसं होतं ते मला माहिती पडलं. बरोबर. माझ्या जिल्ह्यामध्ये घेऊन जाताना मला त्या पद्धतीने आणखीन काय करता येईल,
किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही योजना अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, बरोबर. ज्यामुळे कृषीला एक जोडधंदा त्यांना त्या ठिकाणी मिळेल. तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती उद्योग निर्माण झाले या योजनेच्या माध्यमातून? जवळपास 1600 आपण उद्योगांना आतापर्यंत मान्यता झालेली आहे. बर. म्हणजे लोन बेस आहे, तर त्याची राईट प्रक्रिया उद्योग असा आहे की तुमचे लोन सँक्शन झाले की असं समजायचं की ते राईट म्हणजे या तुमचं हे प्रक्रियाला झालं. उद्योगाला आपण एकीकडे लोन पण हा. दिलेलं आहे, 35% सबसिडी पण सबसिडी दिलेली पण आहे आणि असे 1600 उद्योग. 1600 1600 आपण बघतो की एक उद्योग म्हटलं की एक व्यक्ती नसतो, त्याच्या मागे अजून बरेच प्रोसेसिंग आहे, मार्केटिंग आहे. म्हणजे तुम्ही एक उद्योग 10 लोकांना रोजगार देतोय आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात रोजगार तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये या पीएमएफएमई योजनेच्या माध्यमातून दिलेला आहे. बरोबर. पीएमएफएमई म्हणजे काय, लॉंग फॉर्म काय आहे याचा? त्याच्यात प्राईम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड एंटरप्राइजेस ओके. किंवा त्याला मराठीत आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया. सूक्ष्म अन्न प्रक्रिया असं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. राहिलं की याच्यात गटाला सुद्धा फायदा, म्हणजे त्याच्यात लाभ घेता येतो. बर. गट असतील, बचत गट असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील, ह्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ घेता येतो. आता वैयक्तिक लाभार्थ्यासाठी त्याची जी मर्यादा आहे सबसिडीची, ती 10 लाखापर्यंत कॅपिंग केलेलं आहे त्याला. बर. 10 लाख किंवा 35%. हा. म्हणजे जे कमी असेल ते, म्हणजे त्याच्यात 10 लाखाची कॅपिंग आहे ओके. वैयक्तिकसाठी. आणि गटासाठी 35% सबसिडी आहे, पण त्याची कॅपिंग आहे 1 कोटीपर्यंत. बर. म्हणजे 3 कोटीचा प्रोजेक्ट बनवला तर 1 कोटी त्याला सबसिडी आहे. सबसिडी मिळू शकते. आणि इकडे 30, आता तुम्ही 35% म्हणजे 30 लाखाचा प्रोजेक्ट बनवला वैयक्तिक याच्यासाठी, तर त्याला 10 10 लाख. लाखापर्यंत, मॅक्सिमम 10 लाखापर्यंत आपल्याला सबसिडी देता येते. बरं. कमी तुम्ही 2 लाखाचा, 3 लाखाचा, 4 लाखाचा इथूनही करू शकतात, परंतु मॅक्सिमम आपल्याला 10 म्हणजे लाखापर्यंत कमीत सबसिडी कमी आहे. किती रुपयापासून उद्योग सुरू होऊ शकतो त्याच्यात? कमीत कमी तुम्ही 1 लाखाचा 1 सुद्धा लाखाचा चालू होऊ करू शकतोय शकता. आणि तुम्ही जेवढी सबसिडी मिळते तेवढा किंवा तो पण त्यापेक्षा पुढे तो आपण पण जाऊ आहे. शकतो. आणि जो एक्झिस्टिंग तुमचा ऑलरेडी चालू आहे, बेकरी प्रोडक्ट्स आहे किंवा हा. जे एखाद्याचं बॉटलिंग किंवा त्या हे कार्बोनेटेड जे बॉटल्स बनवतात, कोल्ड ड्रिंक्स बरोबर. वगैरे बनवतात, ते सुद्धा उद्योग याच्यामध्ये. तर बरं. ते ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेले उद्योग जे आहेत त्यांना त्यांना सुद्धा एक्सपांड करण्यासाठी ओके. सुद्धा याची म्हणजे सबसिडी नवीनही उद्योग आहे आणि हा. एक्सपांड करण्यासाठी पण आहे. एक्सपान्शन तुम्ही एक म्हणतात त्याला. सांगितलं वैयक्तिक लाभात सांगितलंय, गटाला पण सांगितलं, फार्मर प्रोड्युसर कंपनीला त्यापेक्षा आहे का कसं हो, आहे? फार्मर प्रोड्युसर कंपनी पण. फार्मर प्रोड्युसर कंपनी गट ह्यांना सेम. सेम आहे. त्यांना जी सबसिडीची लिमिट आहे ती 1 कोटीपर्यंत. बर. म्हणजे ते 3 कोटीचा प्रोजेक्ट बनवू शकतात. बरोबर. आणि वैयक्तिक लाभार्थी हा 30 लाखापर्यंतचा प्रोजेक्ट बनवू शकतो. त्याला 10 लाख सबसिडी असं बरोबर. त्याचं कॅपिंग ठेवलेलं आहे. राईट. आणि यामध्ये काही असे सुविधा केंद्र पण उभारता वगैरे येतात का? हां, ते इन्क्युबेशन सेंटर वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तर ते पण आहे. आणि एक म्हणजे सीड फंड म्हणून त्यांना दिला जातो, की बिझनेस रन करण्यासाठी काही तुम्हाला खेळतं भांडवल लागतं. बरं. खेळतं भांडवल सुद्धा याच्यातून थोड्याफार प्रमाणात कोणतं, उपलब्ध करून वैयक्तिक शेतकऱ्याला का गटाला? दोन्हीला, गटाला पण आणि दोन्हीला. शेतकऱ्यांना. म्हणजे हे पण आहे, खेळत्या भांडवलासाठी हो, पण त्याला पण सुविधा आहे. नक्कीच खूप छान योजना आहे. माननीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पने निर्माण झालेली आणि तुमचा संभाजीनगर जिल्हा हा त्या योजनेला योग्य प्रतिसाद देऊन देशामध्ये 1 नंबरचं काम करतोय. त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा सुद्धा आणि आपलं अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार.